अहिल्यानगर शहरातील आपला मावळा संघटनेने गड किल्ले संवर्धनाच्या मोहिमेअंतर्गत तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याकडे प्रस्थान केले। महाराष्ट्राच्या मावळ्यांनी जिंजीकडे प्रस्थान केले। यात 1133 स्वयंसेवकांचा समावेश आहे। अहिल्यानगर शहरातील कर्नाटिक चौक येथे शिवकालीन गडकोट संवर्धन मोहिमेअंतर्गत तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याकडे रवाना होणाऱ्या स्वयंसेवकांच्या बसेसचं ध्वज प्रदर्शन आणि प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला। खासदार निलेश लंके आणि शिवसेना नेते प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या हस्ते नारळ फोडून भगवे झेंडे दाखवत बसेस जिंजीकडे रवाना झाल्या। तब्बल 1133 मावळ्यांच्या उपस्थितीनं परिसर देशभक्तीनं भारावून गेला। महाराष्ट्राच्या सीमाबाहेर प्रथमच गडकोट संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात येत असून तामिळनाडूतील जिंजी किल्ला येथे स्वच्छता, संवर्धन आणि जतनाची कामे करण्यात येणार आहे। 1200 किलोमीटरचा एकमार्गी आणि एकूण 2400 किलोमीटरचा हा प्रवास आपला मावळा संघटनेची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दूरची मोहीम ठरत आहे। आवश्यक साहित्य आणि उपकरणांसह स्वयंसेवक पूर्ण तयारीनिशी रवाना झाले असून महाराष्ट्र दिन जिंजी किल्ल्यावर साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिंजी किल्ल्याला छत्रपतींच्या कालखंडात विशेष स्थान आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य परंपरेशी जोडलेला हा किल्ला पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या संघर्ष काळात तात्पुरती राजधानी म्हणून ओळखला गेला। त्यामुळे या ऐतिहासिक स्थळी संवर्धनाची मोहीम राबवणं प्रत्येक मावळ्यासाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे। यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की गडकोट हे इतिहास आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे। महाराष्ट्रातील 14 गडांवर यशस्वी मोहीम राबविल्यानंतर आता राज्याच्या सीमापलीकडे जाऊन वारसा जपण्याचा संकल्प पूर्ण होत असल्याचं नमूद केलं। जिंजी किल्ल्यावर सेवा करणं हे भाग्याचं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। तर प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी देखील या उपक्रमाला चळवळीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं सांगत ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून सांस्कृतिक जतन आणि इतिहासाची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारी असल्याचं त्यांनी सांगितलं। तर प्रस्थान सोहळ्याला सीताराम काकडे, रामेश्वर निमसे, नगरसेवक योगीराज गाडे, अल्ताफ शेख, सचिन पठारे, समीर वर्जे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे खासदार निलेश लंके यांनी स्वतः काही अंतर बस चालवून स्वयंसेवकांमध्ये उत्साह निर्माण केला। महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करत देशाच्या विविध भागात गडकोट संवर्धनाचा संदेश पोहोचविणारी ही मोहीम एक ऐतिहासिक पाऊल मानली जाते। आज छत्रपती शिवरायांचा जयंतीचं औचित्य साधून ही मोहीम आम्ही किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून सुरुवात केली आणि हा 14वा किल्ला आहे। त्यामध्ये अनेक आम्ही धर्मवीर गड असू, प्रतापगड असू, सिंहगड असू, रामशेज असू, साल्हेर असू, विश्रामगड असू किंवा भुदरगड असू, लोहगड असू, अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर सिंधुदुर्ग असू असे तर ही मोहीम 14वी आहे। या मोहिमेला एक सगळ्यात महत्त्वाचा एक सांगू इच्छितो की स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या। त्यामध्ये रायगड, राजगड आणि जिंजी आणि त्या जिंजी किल्ल्यावर आम्ही महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम करत आहे आणि त्या जिंजी किल्ल्यावर आम्ही महाराष्ट्र दिन एक आनंदाने साजरा करणार आहे। त्या अर्थाने ही महाराष्ट्राच्या इतिहासातली ही अतिशय अविस्मरणीय गोष्ट असणार आहे। नाही, राजकारणात उगली टाकायची असते, मारून सेक्टर काय होतो त्याचा आपल्याला काय प्रतिक्रिया उमटते हे पाहायचं असतं। त्यात महत्त्वाचं माझ्या राऊरी असो किंवा नगर शहर असो किंवा नगर तालुका किंवा पारनेर असो, तालुक्यांनी सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या निवडून देण्याचं काम केलं आणि त्यांचं सार्थक ठरवण्याचं काम 5 वर्ष करणार आहे। आणि राजकारणामध्ये तुम्ही पूर्ण भाकीत गृहीत धरून करायचे नसते।
राजकारणामध्ये काही कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. कुठल्याच लोकसभा मीच लढवायची का विधानसभा मीच लढवायची असं काही नसतं. त्या त्या वेळेच्या ज्या त्या घटनाक्रम असतात. शेवट हा एक माझा राजकीय डाव होता ते वक्तव्य करण्यामागे. संध्याकाळी मी पाहिलं, तुम्ही माझ्या एका कार्यक्रमातलं वक्तव्य पाहिलं असेल की मी काय केलं सांगितलं की ही एक गुगली होती. पण त्यावर काही लोकांनी इतकं सिरियस घेतलं, इतके सिरियस घेतलं. माझ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक आहे. आजही 20 घंटे काम करतो, उद्या पण 20 घंटेच काम करणार आहे. लोकसभेच्या माध्यमातून या मतदारसंघाला काही ना काही देणं करणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं रेल्वे सारखा नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न केला. मेडिकल कॉलेज मंजूर केलं. असे मोठमोठे प्रोजेक्ट सुरत चेन्नई रस्ता सुद्धा आपण मंजूर केला. नगर मनमाड रस्ता बंद पडलेला आहे. तो नवीन परत पुन्हा एकदा नवीन कॉन्ट्रॅक्ट करून चालू केला. नगर जामखेडा असो अशी वेगवेगळे काम मतदारसंघामध्ये चालू आहे. काही फ्लायओव्हर आहे, काही रेल्वेचे ओव्हरब्रिज सुद्धा काम चालू आहे. नेमका आता नागरिकांना असा प्रश्न पडलाय, गुगलीमध्ये काही लोक मला फसल्यासारखे अडकले. पाहिलं असेल फसल्यासारखे काहींनी लगेच रिप्लाय दिला की तुम्ही जनतेसमोर जाऊ शकत नाही, हे नाही ते नाही. त्यांना एवढी काळजी करायची कारण नाही माझी. शेवट जनता ही माझ्या आज प्रेम करते, उद्या पण प्रेम करणार आहे. निर्णय काय आहे यापेक्षा मी माझ्या मतदारांशी, माझ्या या मतदारसंघातील सर्व जनतेशी प्रामाणिकपणे राहीन आणि प्रामाणिकपणे महत्वाचं असतं. पहिला विषय पुढला 2029च्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये डिलिमिटेशनच्या चर्चा काही स्वरूपात संसदेमध्ये चालू आहे. उद्या डिलिमिटेशन होतं नाही होतं, उद्या महिला आरक्षण कितीपत जाहीर होतं नाही होतं, या सगळ्यात जरतरच्या गोष्टी असतात. त्यामुळं राजकारणामध्ये आज तुम्हाला जी संधी दिली ना त्या संधी प्रामाणिक राहून काम करायचं. नेमकं तुम्हाला ज्या मतदारांनी मतदान केलंय त्यांना असा प्रश्न पडला आता की तुम्ही विधानसभा लढवणार की लोकसभा लढवणार? नाही, मतदारांना नाही प्रश्न पडला, तुम्ही काही काळजी करू नका. येऊ मतदार माझ्याशी प्रामाणिक आहे, त्यांना माहित आमच्याशी प्रामाणिक आहे. त्यामुळे मतदारांना नाही काळजी, ठराविक लोकांना काळजी. त्यांच्या काळजीची तुम्ही पण नका चिंता करू. तुम्ही म्हणजे कोणी? म्हणजे कोणाला काळजी करायची त्यांनी. पण आता नागरिकांमध्ये अशा प्रतिक्रिया आहे, नागरिकांशी मी माझ्या नागरिकांचा माझ्याशी चांगल्या पद्धतीने डायलॉग आहे. मी त्याबाबत स्टेटमेंट पण केलं. चर्चा असू शकते त्याबाबत. माझ्या बच्ची भाऊशी कुठली चर्चा नाही. बच्ची भाऊ एका पक्षाचे प्रमुख आहे आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये अपंग असो, शेतकऱ्यांच्या बाबतीत असो, वेगवेगळ्या प्रश्नाच्या बाबत बच्ची भाऊ नेहमी त्यांची आक्रमकपणे भूमिका पार पडत असतात. त्यामुळं त्याबाबत माझी कुठली चर्चा त्यांच्याशी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.